तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चेहऱ्यावरचा तुम्हाला आनंद तर दिसतच असेल. माझा आनंद कशामुळे आहे? कारण की मी माझी 2 महिन्याची पगार काढली. 2 महिन्याची पगार काढून म्हणजे मला जी दिव्यांगची पेन्शन येते ती पगार काढली 2 महिन्याची. गहू पण घेतला, 30-30 किलोच्या गोण्या आहेत ह्या. 60 किलो गहू घेतला. आता आमचं टेन्शन नाही बघा. माहिती पप्पा कामाला जाऊ नाही जाऊ बरं द्या तिकडं. आता काय आहे का काय आग काय आग मला लई टेन्शन आलं होतं. कलिंगड पडलं काय दुसरं नाही तर ठेवलंय. लई टेन्शन आलं होतं मला. मरणाचं टेन्शन आलं होतं. गेलं माझं टेन्शन बरोबर. किती दिवस मिस केलं माझ्या अंगावर तर पडायचं नाही ना हो दादा. मिस केलं किती दिवस लागत नाही काय मिस केलं का लागतील तिथे माझ्या अंगावर पडायचं नाही नाही हो. माझ्या अंगावर पडल्यावर ही पायावर हे बघा हे बी पडेल माझ्या अंगावर. ही लेकरू इथं पायावर पडलं तर भोगाच होईल पाय माझा. म्हणून इथं माहीला अशी उभा केली या. 400 रुपये का ठेवले तुला माहित आहे का? गॅस वाला संध्याकाळपर्यंत. तर गहू घेऊन आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमचा कारभार काय चालू झालाय बघा. आम्हाला असं स्वस्त बसवूच वाटत नाही. आम्हाला सारखं वाटतं की म्हणजे काय ना काय आमच्या मागं सारखं असतंच. म्हणजे आम्हीच काढतो ती कामं. तर बघू शकताय तुम्ही आम्ही काय करतोय. मीन माही गोधड्या धुवायला लागलोय. रजय आधी धुवून टाकले आम्ही, मी आणि माहीच्या पप्पांनी. आणि नंतर माही आल्याच्या नंतर माही म्हणली मला पण धुवायचंय. मग ती लागली उड्या माराय त्याच्यावर. तिला लई भारी वाटत होतं पाण्यात खेळायला. अगं त्याच्यात मळ तरी आहे का? किती स्वच्छ आहे ती. ती नाचते काहीतरी मळ तरी निघतोय का? मग ते आता भिजल्यावर हे होतंय की त्याच्यात मळ नाही काय नाही. आता पाण्यातनं काढायचंय. पायाला सांभाळून उड्या मारत जा ग. तुडवत जा. उचल बर उचलती का बघू तुला. आता हलकी झाली उचलली किती आता. ती टप लावते पिळून काढते. टपात पाणी वाचावं लागल. त्या टपात पाणी होऊन सकाळपासून ही हलकी आहे जरा वाटणाला. हलकी त्यांच्यापेक्षा तर जड आहे. ही हलकी आहे बरं का. पण या 2 बाहेर मी वाळू घातले त्या बर्फात म्हणजे सुकाय ठेवले त्या. काय जड आहे त्या काही तर सुकाय ठेवले त्या 2 जड आहे त्या. आता म्हणलं उन्हाळ्यात आपण धुवून टाकलेलं एक बरं म्हणलं सोपं पडतंय सगळंच हे असं. आता हे पाणी निकाळलं. तिथं वाला नाही आमच्या काय दोरी बांधली आहे. त्या दोरीवर का नाही ती वाळू घालतो. पाणी सुकतंय लय वजन आहे. सकाळपासून तेच चाललंय आमचा कार्यक्रम. आज पाणी आलं आमच्याकडं. तर ह्या दोघींना बघा एकच दिली वाटून वा काही हो बघा. आमची माही वाका आता काम करायला लागले बरं का. आता आमची माही बघा शिकायला लागली. असंच धुते ती बघा. तरी थोडा मळ निघतोय. थोडा निघतोय बरं का. लय नाही निघत. थोडा निघतोय. महाशिवरात्रीला घेतलं होतं ही. म्हणलं थंडीचे दिवस आहे तर गरम पाण्यासाठी खाली हातरायला घेतलं होतं. लय जड होतंय ती पाण्यात घातलं की सर. थोडस आता रेंबा निघतोय बरं का त्यात. आता ती उचल. तुडवलंय आमच्या पुरीनं. त्याला चालू कर की
त्याला लय तोडावलंय हाल काय झाला थोडस लोदेले जड होत मला घाम निघाला घाम की हाल काय माहित तू व्हिडिओ काढून पप्पाला धरायला लाव हाल काय कसं म्हणतात? माहितीच चाललंय जायचं दोनच धुवून निघत होत्या बरं का पाणी गेला येऊ वाटाणा अंगावर मला पाणी ते म्हणले मला पाण्यात मातीत भरलेलं लय आहे लय म्हणजे आवडतं. मग दूध किती गोदाडे तू पाण्यात मातीत ठेवायला आता आवडतं. शिवरात्रीला किती 1-1.5 महिना झाला आमचा मग कशाला झोपली एवढे उशीर तुझी रग धुवून झाली मला कुठं आला कोणाच तो एवढा होयच ना? आता कशाला आता पाणी आहे का 4 दिवसाला पाणी येते पोटात बसलं तुटी बंद वाटतं कर तुटी बंद कर आता परवा दिवशी आता आज मध्ये 2 दिवस जाऊन 4थ्या दिवशी पाणी येते आता मग घ्यायचं ते झाले ह्यांचं धुवून माझी सगळी बागून धुवून झाल्यात कुठं चाललात आज कामाला असं कोण जातं का दाढी बिडी करून रिक्षावर असल्यावर येड्यावानी राहायचं आणि कामाला चाललं की नीट चांगलं होऊन जायचं कसं चाललोय आता हाय तसं चाललोय चांगले कपडे इथं डबा भरलाय बघा त्यांचा याच्यात डब्यात दिले मी वांग्याची भाजी आज लवकर उठून स्वयंपाक पण केला मी तुम्हाला दाखवते डबा हे बघा ही वांग्याची भाजी आणि जेवण केलंय त्यांनी म्हणून म्हणले मला चपात्या 2च दे तर 2 चपात्या आणि गरम आहे अजून वांग्याची भाजी तर म्हणलं तर लई किती घाई केली त्यांनी माझ्या मागं हे बघा दी 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 भर 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 करून डबा हरवून आले ती एक आणि एक डबा एका माणसाला तिकडं कामावरच देऊन आलं ती कोणतर होता वाटते आणि त्यांच्या शेजारी जेवायला आलता लय दिवस झाले बरं का त्याला आहे का नाही हो अहो तेवढी मोठी काय करायचंय वांगी ह्याच्यात टाका त्या जाळी टाका माळव्याच्या तो का ती जाळी आहे ना त्या जाळीत टाका हिरवे तिथंच आहे की जाळी हिरवी आणि त्या जाळीत टाका वांगी क्या हुआ है इसको किती चपात टाकल्या 2 तुम्ही म्हणला 2च बास झाल्या मला मग द्यायचे होते काय अजून नको बघू काय झालं. आणि हे कपडे काल धुवून ठेवलेले वाळले आज डबा कपडे या पिशवीत आमच्या शेंगा आहेत फोडायच्यात ओ ती कपडे वाळले असते का नाही होय हो ती कपडे वाळले असली तर टाका घरात व उन्हाने परत कडक झार होते ते बारा काढली तर होते की 2 मिनिटात ती थकून येते व शाळेत ना आज चलत येणार ती मग काय असं काय लय लांब जायचं तर आता इथं माहीचं पप्पा कामाला चाललेत आहे आणि ती मला गप्पा मारत होतं इथं की पाणी कामावर पाणी सुद्धा नाही एक तांबे पाणी भरून सुद्धा कोण द्यायला प्यायला कारण काम लांब होतं वाटते रानामध्ये आणि ती म्हणलं हापशाला तिथं गेलो तर तिथं पण पाणी नाही त्या हापशाला एवढं प्यायच्या पाण्याची का लाभदा झाली असं सांगत होतं आता ही कामाला जायची वेळ का आली माहिती आहे का की बाबा रिक्षाला गॅस मिळत नसल्यामुळं झालं बरं काही नाही तर मग नसतं आणि 2 दिवस झालं म्हणजे माहीचं पण एवढं हाल व्हायला लागल्यात ना शाळेतून कोण आणायचं काय ती लई टेन्शन येते मला तर घरी बसून बसून तोंड तरी असं वाटतंय मी असते तर मी स्वतः गेले असते ना आणले असते एवढं कधीच तारांबळ नसती झाली म्हणजे लय अवघड होऊन बसले आमचं सगळंच आता तुम्हाला कळलंच रोजच्या व्हिडिओमधून आणि आज माहीच पप्पा निघालं डबा बिबा भरून सगळं काढलं आहे आज किती 4 वर्षानंतर कामाला चालल्यात आज नंतर गेलं नव्हतं 3-4 वर्ष कामालाच आज पहिल्यांदा कामाला चालल्यात आहे आणि मी त्यांना म्हणलं होतं कपडे काढून जावा तर ती म्हणलं माही आल्यावर काढून पण म्हणलं नको ती पण म्हणजे उन्हात ती थकून आली की मग हातपाय तोंड धुवायचं आणि जेवण करायचं आणि तीन मग म्हणले ठीक आहे ते काढले कपडे कशी तरी बळबळ आता तर व्हिडिओ कसा वाटला आमचा नक्कीच कमेंट करून सांगा छोटासाच व्हिडिओ भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना